रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग खेळून झाल्यावर विहिरीवर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे बुधवारी 19 मार्च रोजी चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथे घडली आहे। वेदांत संजू हिरेकुडे वय वर्ष 9 आणि मनोज काशीनाथ कल्याणी वय वर्ष 8 या 2 मुलांनी बागेवाडी यांच्या शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांनी जीव गमावलाय। यावेळी मुलांच्या मृत्यूबद्दल पालकांचा आक्रोश शिगेला पोहोचलाय। सदलगा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। सकाळी रंगपंचमी खेळून घरी परतल्यानंतर वेदांत आणि मनोज अंघोळीसाठी विहिरीकडे गेले। उशिरापर्यंत मुलं घरी न पोहोचल्यानं कुटुंबियांनी शोध सुरू केला। शेताजवळील विहिरीकडे मुलांचे कपडे, चप्पल आणि बादली सापडल्यानं संशय निर्माण झाला। स्थानिक युवकांनी विहिरीत शोध घेतल्यावर दुपारी वेदांतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। विहिरीत भरपूर पाणी असल्यानं मनोजचा शोध अवघड ठरला। सदलगा अग्निशमन दल आणि औरवाड येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी विहिरीचं पाणी काढून संयुक्त प्रयत्न केल्यावर सायंकाळी मनोजचाही मृतदेह सापडला। वेदांतचे वडील भारतीय सैन्यात सेवारत असून तो केरूर गावचा मूळ रहिवासी होता। शिक्षणासाठी तो एकसंबा येथे आजोबांच्या घरी राहत होता। त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ आहे। मनोजचे वडील यापूर्वीच वारल्यामुळे आई, बहीण आणि आजी यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळलाय। दोघांचेही मृतदेह एकसंबा येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना परत देण्यात आले। वेदांतचा मृतदेह केरूरला नेण्यात आला तर मनोजचे अंत्यसंस्कार एकसंबा येथे करण्यात आला। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या 6 तासांच्या शोध मोहिमेदरम्यान गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। रंगपंचमीच्या आनंदाच्या दिवशी ही शोकांतिका झाल्यानं गावातील लोक स्तब्ध झाले आहेत। सदलगा पोलीस ठाण्यानं पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। मराठी एस न्यूजसाठी मानकापूरहून बबन जामदार।